नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्मजीवांविषयी माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आकाराने सूक्ष्म असणाऱ्या सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मजीवांचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ जीवाणू, विषाणू, आर्किया, बुरशी इत्यादी सूक्ष्मजीवांचे प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मजीव हे आकाराने अगदी सूक्ष्म असतात, जे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. सूक्ष्मजीवांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा म्हणजे सूक्ष्मदर्शीचा उपयोग करावा लागतो. सूक्ष्मदर्शी यंत्राच्या मदतीने आपण सूक्ष्मजीव पाहू शकतो, कारण सूक्ष्मजीव आकाराने अगदीच लहान असतात. तर आता आपण सूक्ष्मजीवांचाच एक प्रकार जीवाणूविषयी माहिती मिळवूया. विद्यार्थी मित्रांनो, जीवाणू हे एकपेशीय सूक्ष्मजीव असून ते विविध प्रकारचे असतात. त्यांची लांबी काही मायक्रोमीटर असते. ते पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळतात. ते अतिशय प्रतिकूल वातावरणात सुद्धा राहू शकतात. पृथ्वीवर सर्वात प्रथम तयार झालेल्या पेशी जीवाणू होत्या. 1 ग्रॅम मातीमध्ये साधारणतः 4 कोटी जीवाणू पेशी असतात. जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. जीवाणू हे एकपेशीय सूक्ष्मजीव असून ते विविध आकारांचे असतात. त्यांची लांबी काही मायक्रोमीटर असते. ते पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळतात. ते अगदी प्रतिकूल वातावरणात सुद्धा राहू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर सर्वप्रथम तयार झालेला पेशी जीवाणू होता. साधारणतः 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवात झाली. तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला होता. काही रासायनिक अभिक्रिया होऊन त्या पाण्यात जीवाणूंच्या रूपाने पेशीपटलाने वेढलेला एक सूक्ष्म थेंब तयार झाला. विद्यार्थी मित्रांनो, 1 ग्राम मातीमध्ये सामान्यतः 4 कोटी जीवाणू पेशी असतात आणि 1 मिलीलीटर गोड्या पाण्यात 10 लाख जीवाणू पेशी असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण विषाणूविषयी माहिती मिळवूया. विद्यार्थी मित्रांनो, विषाणू सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूसारख्या कणांचे प्रायॉन्स व व्हायरॉइड्स असे वर्गीकरण करतात. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शाखेला विषाणूशास्त्र म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बुरशी किंवा कवक याविषयी माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बुरशी किंवा कवक हा युकॅरियोटिक सजीवांच्या गटाचा एक सदस्य आहे, ज्यामध्ये ईड्स आणि मोल्ड्स तसेच अधिक परिचित मशरूम सारख्या सूक्ष्म जीवांचा समावेश आहे. या जीवांचे राज्य बुरशी म्हणून वर्गीकरण केले जाते, जे वनस्पती आणि प्राण्यांच्या इतर युकॅरियोटिक जीवनापेक्षा वेगळे आहे. विद्यार्थी मित्रांनो, बुरशी अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असणारी मृतोपजीवी सजीव आहे. एक बुरशी म्हणजे युकॅरियोटिक सजीवांच्या मोठ्या गटाचा कोणताही सदस्य असतो, ज्यामध्ये ईस्ट आणि मोल्ड्स सारख्या सूक्ष्मजीव समाविष्ट असतात. तसेच अधिक परिचित मशरूम असतात.